नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण फक्त 1 कप मुगाच्या डाळीपासून खूपच मस्त क्रिस्पी कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर यासाठी 1 कप मुगाची डाळ घ्यायची आहे. पिवळी मुगाची डाळ इथे घेतली आहे. ही डाळ आता आपल्याला स्वच्छ धुवायची 2 ते 3 वेळा आणि नंतर भिजत घालायची आहे. तर इथे मी आधीच डाळ भिजत घालून ठेवली होती. डाळ ही आपल्याला 1 तासासाठी भिजत ठेवायची आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर थोड्याशा कोमट पाण्यामध्ये तुम्ही अर्धा तासासाठी भिजत ठेवली तरी चालेल. तर 1 तासानंतर पहा डाळ छान भिजले, दुप्पट झाले आकाराने आणि अगदी सॉफ्ट झाले. आता यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. तर इथे मी एका चाळणीमध्ये सगळी डाळ काढून घेते, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि डाळ कोरडी होईल. तर अशीच डाळ या चाळणीमध्ये ठेवून देऊया 5 मिनटं. 5 मिनटानंतर याच्यातलं सगळं पाणी निघून गेलं आहे. आता याच्यातली 2 चमचे डाळ काढून घ्यायची आहे, जी आपण नंतर वापरणार आहोत रेसिपीमध्ये. आणि आता ही उरलेली जी डाळ आहे ती आपण वाटून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ मी काढून घेते. सगळी डाळ एकत्र मी वाटणार आहे. वाटताना यामध्ये लागलं तर 1 ते 2 चमचे इतकंच पाणी घालायचं आहे. आपल्याला याचं घट्ट मिश्रण हवं आहे. तर हे मी वाटून घेते. तर ही डाळ मी वाटून घेतले. थोडीशी जाडसर अशी डाळ ही वाटून घ्यायची आहे, अगदी स्मूथ वाटायची नाही आहे. आणि वाटताना मी यामध्ये 2 चमचे पाणी घातलं होतं. पाहू शकता अशी डाळ वाटून घ्यायची आहे. आता ही वाटलेली डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. ही सगळी डाळ इथे मी काढून घेतली. आता यामध्ये आज आपण इनो सोडा वापरणार नाही आहोत. त्यामुळे ही डाळ हलकी होण्यासाठी आपल्याला छान फेटून घ्यायची आहे 3 ते 4 मिनटं. तर एखाद्या चमच्याने किंवा अशा विस्करने ही अशी फेटून घ्यायची, म्हणजे डाळ हलकी होईल. तर असं 2 ते 3 मिनटं डाळ छान फेटल्यामुळे यामध्ये हवा भरते आणि डाळ छान, हे पीठ जे आहे ते हलकं झालं पहा. आता यामध्ये आपण जी बाजूला ठेवली होती डाळ 2 चमचे ती घालूया. ही अख्खी डाळ दाताखाली आल्यानंतर खूप मस्त लागते रेसिपीमध्ये, म्हणून आपण ही बाजूला ठेवली होती काढून. आता यामध्ये एक मस्त असा मसाला आपण घालूया, तो तयार करून घेऊया. तर यासाठी इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा अख्खे धने घालायचे आहेत, 1 चमचा बडीशेप घातली आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे. याबरोबरच तुम्ही यामध्ये अर्धा चमचा काळी मिरीसुद्धा घालू शकता. त्याची चवसुद्धा खूप छान येते. इथे मी घातलेली नाही आहे. आता हे आपण गरम करून घेऊया. हे असं गरम केल्यानंतर आपण हे जाडसर वाटून घेणार आहोत. गरम केल्यामुळे याचा स्वाद खूप छान येतो. तर इथे मी गॅस बंद केला आहे. आता हे आपण जाडसर असं कुटून घेऊया. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल. तर हे मी असं कुटून घेतलं आहे, जाडसर आहे. आता जी आपण डाळ काढून घेतली होती त्यामध्ये हा मसाला घालायचा आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. किसलेलं आलं घातलं इथे. यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घातला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. चवीप्रमाणे इथे मी मीठ घातलं. यानंतर यामध्ये मी आमचूर पावडर घातले पाव चमचा. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता. यानंतर लाल तिखट घातलं मी अर्धा चमचा. यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातले, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घाला. यानंतर यामध्ये रेसिपीला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर याची आज आपण पकोडे बनवणार आहोत. मुगाच्या डाळीचे हे पकोडे खूपच मस्त होतात, हलके फुलके होतात. तर हे पीठ आपलं तयार आहे. हे आपण बाजूला ठेवूया आणि आपल्या पकोड्यांबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत चटणी तयार करूया. तर यासाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. भरपूर कोथिंबीर इथे मी घेतली आहे. याच्या देठा सकट घ्यायची आहे, यामुळे स्वाद खूप छान येतो चटणीला. यानंतर यामध्ये
पाव चमचा जिरं घातलं आहे, हिरवी मिरची घातली, थोडंसं आलं घातलं यामध्ये. यानंतर इथे पाव चमचा हिंग घालायचं आहे. यानंतर इथे पाव चमचा मी चाट मसाला घातला. चाट मसाल्याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता. यानंतर इथे मी पाव चमचा काळं मीठ घातलं आणि 2 चमचे दही घातले. दहीसुद्धा ऑप्शनल आहे, असेल तर घाला. यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि चटणी वाटून घेतली. चटणी ते पहा मी काढून घेतले आणि नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं. अशी पातळसर ही चटणी करून घ्यायची. खूपच मस्त चटपटीत चटणी आपल्या पकोड्यांबरोबर खूपच छान लागते. आता आपण पकोडे फ्राय करूया. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे. तर आधी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मग पकोडे तेलामध्ये सोडायचे. यानंतर आपल्याला मीडियम फ्लेम करून हे पकोडे फ्राय करून घ्यायचे. इथे आपण मुगाची डाळ कच्चीच घेतली होती, त्यामुळे हे पकोडे मंद फ्लेमवरती आपल्याला आतपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तेलात जेव्हा आपण पकोडे सोडू तेव्हा तेल व्यवस्थित असं गरम हवं, म्हणजे ते लगेच असे हलके होऊन वरती येतात तेलावरती. तर इथे पहा पकोडे असे छान वरती आल्यानंतर आपल्याला हे चमच्याने उलटून घ्यायचे आहेत. अगदी हलके फुलके होतात हे पकोडे. आपण पीठ फेटून घेतलं होतं, त्यामुळे छान जाळीदार असे पकोडे तयार होतात. तर इथे आता मी पहा मंद फ्लेमवरती मस्त रंग येईपर्यंत हे पकोडे फ्राय करून घेते. अगदी मस्त गोल गोल पकोडे तयार झालेत आणि रंगसुद्धा पहा मस्त आला आहे गोल्डन ब्राऊन. तर आता आपण काढून घेऊया. तर इथे असे सगळे पकोडे मी फ्राय करून घेतलेत. तर आपण जी चटणी तयार केली त्याबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर हे मी सर्व केलेत. चवीला अगदी मस्त लागतात. तर तुम्ही संध्याकाळी काहीतरी चटपटीत खायचं असेल तर अगदी झटपट हे पकोडे तयार करू शकता. मुगाची डाळ तर आपल्या घरी नेहमीच असते, तर तुम्ही ती वापरून झटपट ही रेसिपी बनवू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.